शेतकऱ्याला 9,000 रुपये आपण डीबीटीचे देणार आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी 22,000 रुपये त्यांच्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कर्जमाफीच्या मुद्द्यावरही शेतकऱ्यांना अपेक्षित आहे काय? आता बघा सुरुवात झालेली आहे, आता एक एक करून आम्ही पुढे जातो टप्प्याटप्प्याने। शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते माफ होणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेले आहे। जर तुम्ही 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून 70,000 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल आणि तुम्ही अजून कर्ज परतफेड केलेले नसेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा 2 कामे करायची आहेत, त्यानंतर तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव 2 कामे करणार नाहीत त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजेच कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। कारण आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 70,000 कोटींचा निधी आलेला आहे। म्हणजेच हा निधी कर्जमाफीसाठी आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा कर्ज अजून भरलेलं नसेल तर तुम्ही सध्याच्या स्थितीला कर्ज भरू नये, अन्यथा जर तुम्ही कर्ज भरलं तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितलेले आहे की सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। परंतु या कर्जमाफीसाठी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल तर तुम्ही सुद्धा 2 कामे करायची आहेत, त्यानंतरच तुमची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता कर्जमाफीची पहिली यादी सुद्धा आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, अजून कर्जमाफीची यादी आलेली नव्हती, परंतु आज 70,000 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। त्या दृष्टिकोनातून कर्जमाफीसाठी पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा 2 कामे लवकरात लवकर करायची आहेत, अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पेरणी करायची असेल तर त्या शेतकरी बांधवांनी एक फॉर्म भरायचा आहे, त्यानंतर तुम्हाला हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे अनुदान सुद्धा मिळणार आहे। म्हणजे पेरणीसाठी भरपूर शेतकरी बांधव व्याजाने पैसे घेत असतात, पेरणीसाठी कर्ज सुद्धा काढत असतात। त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पेरणी करणार असाल तर त्याच्या अगोदर एक फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला सुद्धा पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे कर्जमाफी सरसकट होणार नाही। म्हणजेच राज्याचे कृषी मंत्री ज्यावेळी शरद पवार साहेब होते तर त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी सरसकट कर्जमाफी केलेली होती, परंतु शेतकरी बांधवांनो सध्याच्या स्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, तर त्यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, शरद पवार साहेबांनी सरसकट कर्जमाफी केलेली होती, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी नियम सुद्धा घातलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा नियमांमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी सुद्धा होणार आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्या सुद्धा 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024
या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2019च्या अगोदर कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, 24 ऑक्टोबर 2024च्या नंतर ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही, कारण हे कर्ज 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये घेतलेलं असावं तरच मला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी असेल, फॉकलँड असेल, जेसीबी असेल यांसारख्या वस्तू असतील तर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे यापैकी कोणते वस्तू नसेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, चौथी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसेल म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसेल त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल म्हणजे त्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा दाखवत असेल, डिजिटल सातबारा दाखवत असेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, 6वी पात्रता म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, पेन्शनधारक नसेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 6 पात्रता सांगितलेल्या आहेत, त्यामुळे जे शेतकरी बांधव या 6 पात्रतांपैकी 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। अन्यथा जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण बघून घेऊयात की कोणते शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी अपात्र सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा आता सांगितले आहे की काही शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र ठरतील तर काही शेतकरी बांधव अपात्र सुद्धा ठरणार आहे। म्हणजेच कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी ज्यावेळेस कर्जमाफी केली होती तर ते कर्जमाफी सरसकट होते, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफी करत आहेत तर हे कर्जमाफी सरसकट होणार नाही असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा अपात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, त्यांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजेच तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल आणि तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीसाठी अपात्र सुद्धा ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल तर तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे तरच मला कर्जमाफीचा फायदा होणार आहे, अन्यथा अपात्र सुद्धा होणार आहात। सोबतच शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे 10 लाखांच्या पुढची गाडी असेल, ट्रक असेल, ट्रॅक्टर असेल यांसारख्या वस्तू असेल तर ते शेतकरी बांधव अपात्र सुद्धा होणार आहे। सोबतच ज्या शेतकऱ्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल, ऑनलाईन सातबारा दाखवत नसेल तर त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात प्रथम पात्रता सुद्धा सांगितलेल्या होत्या, अपात्रता सुद्धा सांगितलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पूर्ण सुद्धा पाहायचा आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल, निकषांमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण बघून घेऊयात की कोणत्या बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा कोणत्या तरी बँकेमधून कर्ज घेतलेले असेल, जर तुम्ही या प्रमुख बँकांपैकी
बँकेपैकी कर्ज घेतलेलं असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या नंबरची जी बँक आहे तर ती बँक म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी सरकार बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्यांची कर्जमाफी 100% होणार आहे। बघा तुम्ही सुद्धा कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा सरकारी बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल, याच्यामध्ये पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, स्टेट बँक असेल, यांसारख्या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी खासगी बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सरकारी बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तरी पण तुमची कर्जमाफी होणार आहे, खासगी बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तरी पण तुमची कर्जमाफी होणार आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी सोसायटी बँकेमधून पतसंस्थेमधून कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच तुम्ही एक सरकारी बँकेमधून कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असू द्या, तुम्ही खासगी बँकेमधून कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असू द्या किंवा तुम्ही पतसंस्थेमधून कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असू द्या, तुम्हाला सुद्धा या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा कोणत्याही बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तरी पण तुमची कर्जमाफी होणार आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी किती लाख रुपयांची होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही सुद्धा या लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल तर तुमचे सुद्धा कर्ज सुद्धा माफच होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 2 लाख रुपयापर्यंत ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांच्या पुढे कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना पुढचे कर्ज भरावे लागेल। म्हणजे 2 लाख रुपयापर्यंत राज्य सरकारकडून हे कर्ज माफ केलं जाईल। 2 लाखांच्या पुढे जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर ते पुढचं कर्ज तुम्ही सुद्धा भरायचं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर ते फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर काढायचं आहे, कारण जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलं तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता, पीक विमा असेल अशा विविध योजनांचा लाभ घेता येईल, अन्यथा तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरलेलं असेल, कर्ज रिन्यू केलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही कर्ज भरलेले असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, कारण सरकारला सुद्धा कळत आहे जे जे शेतकरी बांधव कर्ज भरू शकत असतील तर त्या शेतकऱ्यांची कॅपॅसिटी आहे ते सुद्धा कर्ज भरत असतील। परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजून कर्ज भरलेलं नसेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा 100% फायदा होणार आहे, कारण त्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, तर या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की शेतकरी बांधवांची 2 लाखांची सरसकट कर्जमाफी करू। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी करू, शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा वीज बिल येणार नाही। त्याप्रमाणे शेतकरी बांधवांनो, जो शब्द दिलेला होता तो शब्द आज सत्यामध्ये सुद्धा उतरत आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे, तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे, तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे, तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, ऑनलाईन सातबारा सुद्धा दाखवत असावा, तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी कर्जमाफी करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच या 20 जिल्ह्यांची पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील तर त्या शेतकरी बांधवांनी 2 कामे करायची आहेत, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी, दुसरा जिल्हा नांदेड, तिसरा जिल्हा लातूर, चौथा जिल्हा धाराशिव जिल्हा, 5वा जिल्हा बीड, 6वा जिल्हा परभणी, 7वा जिल्हा हिंगोली, 8वा जिल्हा यवतमाळ, 9वा जिल्हा चंद्रपूर, 10वा जिल्हा नागपूर, 11वा जिल्हा वर्धा, 12वा जिल्हा अमरावती, 13वा जिल्हा
अकोला जिल्हा, 14वा जिल्हा वाशिम, 15वा जिल्हा बुलढाणा, 16वा जिल्हा जालना, 17वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 18वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 19वा जिल्हा जळगाव आणि 20वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. म्हणजेच जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील आणि जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. बघा, तुम्ही सुद्धा कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा या 20 बँकेमधून कर्ज घेतलेले आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही या 20 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी 100% होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 बँकेपैकी पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक इंडियन बँक, चौथी बँक IDFC बँक, पाचवी बँक IDBI बँक, 6वी बँक HDFC बँक, 7वी बँक ICICI बँक, 8वी बँक कॉर्पोरेशन बँक, 9वी बँक सिटी बँक, 10वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक कॅनरा बँक, 12वी बँक बँक ऑफ इंडिया, 13वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक बँक ऑफ बडोदा, 15वी बँक ॲक्सिस बँक, 16वी बँक युनियन बँक, 17वी बँक युको बँक, 18वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 19वी बँक पोस्ट बँक आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. त्यासोबत जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2019 सालाच्या अगोदर कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, हिवाळी अधिवेशन झालेलं आहे तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यानंतर अर्थसंकल्प झाला, त्यानंतर बजेट घोषित झालं तर त्या अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये कोणताही निर्णय झालेला नव्हता. त्यानंतर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी 70,000 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. हा निधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे आलेला आहे. तर त्यांच्या माध्यमातून पात्रता तपासून शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी अगोदर पात्रता सुद्धा सांगितलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा त्या पात्रतेमध्ये बसत असावेत. कारण जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. परंतु जे शेतकरी बांधव अपात्रमध्ये असतील त्यांना याचा फायदा होणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.